सामन्यानंतर लगेचच आपण दुसऱ्या फेरीतील पहिली सामना जो विजेता असेल या दुसऱ्या सामन्याचा आणि त्यांच्या समवेत आपण पाहाल गावदेवी बजाळ. नाणेवली संघाला आपल्यामुळे सामने थांबलेत. सामने हे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहेत, त्यामुळे लाईव्ह प्रेक्षकांचे सुद्धा या ठिकाणी फोन येतात आम्हाला. आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या, अन्यथा आपल्याला 3 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. रानसाई तळाशी संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आपण पाठवा. 12वा प्लेयर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये असणं कंपल्सरी आहे. जे हनुमान मित्रमंडळ वनवत गोरठण बुद्रुक यांच्या विद्यमानाने आपण पाहताय राकेश भाई जयराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले तालुका उपाध्यक्ष चषक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली आहे ते श्री राकेश कुंदा जयराम जाधव, आणि त्यांनी या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला तयार करून दिलेलं या ठिकाणी व्यासपीठ जर विचार केला 32 संघ या ठिकाणी 4 दिवसांमध्ये आपला खेळ दाखवणार. 32 संघामध्ये प्रत्येक संघामध्ये 12 खेळाडू, 11 खेळाडू मैदानामध्ये, 1 खेळाडू आपल्या बरोबर या ठिकाणी जोडला जातो. म्हणजे प्रत्येक संघाचे 12 खेळाडू म्हणजे 32 संघांचे 12 खेळाडू या ठिकाणी आपला खेळ दाखवणार आणि त्यातून हे खेळाडू चमकावेत, लोकांना यांचा खेळ दिसावा
त्यामुळे हे सामने स्टार्स टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून लाईव्ह ठेवलेत, ते म्हणजे राकेश भाई जयराम जाधव यांनी. त्यांना सुद्धा आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. लाईव्ह जे प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. जे प्रेक्षक या ठिकाणी मैदानावर हजर आहेत आणि या सामन्याचा आनंद घेतात त्यांना सुद्धा या ठिकाणी जय हनुमान मित्रमंडळ गोलठण बुद्रुकच्या वतीने धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे, जिथे आजच्या दिवसातील म्हणजे तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना सुरू होतोय. तो म्हणजे आई गावदेवी नानिवली विरुद्ध रानसई तळाशी या दोन संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय नानिवली संघाकडून मंगेश, स्ट्राईकला आपण पाहताय रानसई तळाशी संघाकडून ऋतिक आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय सूरज. द मॅच ऑन. पहिला चेंडू पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी हलकीशी कट केली आहे. या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव या दरम्यान धावून पूर्ण केली जाते. या एका धावेने खातं ओपन केलं जात आहे. धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय तो पहिल्याच चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा चौकार. चार धावांनी या ठिकाणी पहिला चौकार या सत्रातील पाहायला मिळतोय. पूर्वार्धाचं सत्र या ठिकाणी सुरू. या सत्रामध्ये पहिला चौकार येतोय सूरजच्या बॅटमधून. सूरज रानसई तळाशी संघाचा जबरदस्त फलंदाज सलामीचा फलंदाजी करतो. त्यानंतर मात्र स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. सुंदर फटका, सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. पहिला चौकार आल्यानंतर मात्र बॅक टू बॅक या ठिकाणी दुसरा चौकार स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या स्ट्रेट ड्राईव्हची आठवण करून देणारा हा फटका. 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते आणि धावफलकावर धावा लागतात. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 9 धावा. हा चेंडू खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. तिथे मात्र गती होती चेंडूला. मिस टायमिंग स्ट्रोक या ठिकाणी डीप विकेट मध्ये मारायचा होता चेंडूला परंतु मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी आपण पाहिला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या चेंडूची उचल झाली. फेकी होते तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 9 धावा. सॉरी 10 धावा. 10 धावा क्षमा असावी. 10 धावा बिनबाद 10 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आई गावदेवी नानिवली संघाकडून आपण पाहताय मंगेश हा गोलंदाजी करतोय. हा चेंडू कट केला होता पॉइंट रिजन मध्ये. पॉइंटच्या हातात एक सोप्पा झेल देऊन बसतोय फलंदाज ऋतिक. या ठिकाणी पारीचा होतोय अंत.
हा फटका आपण पाहिला मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. नवीन फलंदाज आपण पाहताय आता मात्र परेश एक जबरदस्त फलंदाज रणसाई तळाशी संघाचा तो मात्र येतोय. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावा पाहताय 11 धावा. आता मात्र आपण पाहता नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मयूर हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहताय 1 डाऊनला आलेला तिसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज परेश. नॉन स्ट्राईकला आपण पाहताय नऊ धावांवर खेळतोय तो म्हणजे सूरज हा फलंदाज. नॉन सेकंडला आपण पाहताय गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने मयूर. हा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर पंच आमच्याकडे वळतात. सांगतात आम्हाला चेंडू वाईड आहे. एका धावेने पनिशमेंट मिळते. एका धावेने या ठिकाणी भर पडते स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. या दरम्यान आपण पाहता अंकेश कडू एक उत्कृष्ट ऑलराऊंडर या 36 विभागातील शिरवली संघातून ज्यांचा खेळ आपण पाहता ते या ठिकाणी हजर आहेत. त्यांना विनंती आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि काल आपण पाहिलं भोकरपाडा इथे ज्या टुर्नामेंट सुरू आहेत तिथे मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय तो शिरवली संघाने. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अभिनंदन. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेग रिजनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या चेंडूला अडवतोय फेकतोय तोपर्यंत मिळतात 2 धावा. आणि खराब कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्या खराब कलेक्शनच्या जीवावर आपण पाहिलं तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी धावून पूर्ण केली गेली. या 3 धावांनी आपण धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 15 धावा. तीन धावांनी आपण पाहिला 15 धावा धावफलकावर एका गडाच्या मोबदल्यात गाई गावदेवी नानिवली संघाच्या विरोधात या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ तो म्हणजे रानसाई तलाशी या संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र थोडासा फेरबदल केला जातोय. मयूर पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजांच्या उजव्या बाजूने गतीचा वापर केला होता. ब्लॉकल मध्ये त्या चेंडूला स्पॉट केला. फटका मारण्याचा प्रयत्न झाला जरूर. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट थर्डमॅन मध्ये त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि या निर्धाव चेंडू नंतर धावफलक स्थिरावत आहे 1 बाद 15 या धावसंख्येवर. हा चेंडू थोडासा खांद्याचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. या एका धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 16 धावा. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाज मयूर या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तांबाटी विलेज एंड कडून सज्ज झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा गतीचा वापर केला होता. गोलंदाजाने मोठा मटका मारण्याचा प्रयत्न झाला सूरज कडून परंतु बॅट या ठिकाणी तलवारीसारखी फिरते. बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाहीये. तिथे निर्धाव चेंडूची बॅक टू बॅकचा हा दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे गोलंदाज मयूर या गोलंदाजाला.
हा चेंडू फुलटॉस होता, लोअर फुलटॉसचा चेंडू डीप मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर झेल पकडतोय आणि फलंदाज सूरज या ठिकाणी बाद होतोय वैयक्तिक 6 चेंडू आणि 9 धावांवर. तेजस पाटील या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. कालच्या सुद्धा दिवसामध्ये 2 दिवस आपण दिवसभर त्यांची मेहनत बघितली, संध्याकाळी त्यांनी चहाची सोय केली होती आमच्यासाठी, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊया. काल बोलायचं राहिलं कारण चहा बरोबर बिस्किट सुद्धा होता आणि ते बिस्किट खाण्याच्या नादात त्यांचं नाव घ्यायचं राहिलं होतं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. वरतो मैदानाकडे जिथे आपण पाहताय दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा पाहायला मिळतात. नवीन फलंदाज या ठिकाणी वैभव या ठिकाणी स्ट्राईक एंडला असेल रानसाई तळाशी संघाकडून. वैभव एक अनुभवी खेळाडू, तो अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी करावा लागणार आणि तो अनुभवित फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स त्या ठिकाणी चेंडूची उचल होते, फेकी होतीये, तोपर्यंत मिळतात 2 धावा. या 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. सुंदर स्कोरिंगचं काम आपण पाहता. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी मेहनत करतात ऋषी पाटील, त्यानंतर अक्षय आज सकाळपासून खऱ्या अर्थाने आमच्या समवेत जोडले गेलेत, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. हा मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि चेंडूची मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाने त्या ठिकाणी चेंडूची उचल केली. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळाली. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय 9.50 च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर आल्यात. इथे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11, तिथे या षटकामध्ये फक्त 7च धावा. सात धावा या षटकामध्ये आपण पाहिल्या. सुंदर गोलंदाजी. 7 धावा खर्च करून 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज मयूर या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर कोण वापरणार? आई गावदेवी नाणेवली संघाकडून. आणि आई गावदेवी नाणेवली संघाकडून आपण पाहता नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन नितीन गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान आपण पाहता होराळी गावातील 2 खेळाडू या सामन्याचा आनंद घेतात. पुरोहित मुंडे आणि जय पाटील यांचं सुद्धा आपण या सामन्यांच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता, बराच डोक्याच्या हाईटच्या उंचीवरून जाणारा चेंडू. पंचांनी या ठिकाणी या चेंडूला वाईड घोषित केलं आणि 1 बाउन्सचा या ठिकाणी तंबी देण्यात आली आहे गोलंदाजाला. जिथे 1 धावाने अवांतर धावेने या षटकाची सुरुवात. 1 धावेने आपण धावफलकावर धावा पाहताय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. पुरोहित मुंडे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. आपण या इकडे ठिकाणी स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हा, आपल्याला विनंती आहे. त्यांच्या समवेत जय पाटील. हा चेंडू मोठा फटका परेशने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय, बिग हिट पाहायला मिळतोय, आउट ऑफ द पार्क, षटकार.
नितीन पहिला चेंडू आपल्याला वाईट पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र मोठा फटका ब्रिगेड परेशच्या बॅट मधून येतो षटकार. पुन्हा एकदा नितीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर परेश पुन्हा एकदा खडे खडे मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वन हँड झेल या ठिकाणी पकडतोय. फलंदाज परेशच्या पारीचा या ठिकाणी होतोय अंत. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला डीप कव्हर रिजन मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, चुकीला माफी नाही. चेंडू वन बाउंस सीमा रेषे बाहेर फरार येतोय. नवीन आलेला फलंदाज चंद्रकांतच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते, धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. 29 धावा सर डॉन रेडमन यांची आठवण करून देणारा हा आकडा. जर्सी क्रमांक पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला. रिव्हर्स स्वीप दुधारी तलवार, चले तो सामने वाले की गर्दन कटे, ना चले तो खुद की कटने में देर नहीं लगती. तिथे मात्र हा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश येतंय गोलंदाज नितीन या गोलंदाजाला. तिसरे षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना धावफलकावर पाहता धावा आपण 3 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला, ऑफसाईड यॉर्कर पाहायला मिळाला. जर विचार केला ना आत्ताच्या फलंदाजांचा, तर फलंदाज यॉर्करच्या चेंडूला सुद्धा हेलिकॉप्टर पद्धतीने षटकार लगावतात. तिथे मात्र ऑफसाईड यॉर्करचं अजूनही उत्तर फलंदाजांना सापडलं नाहीये आणि तोच चेंडू या ठिकाणी गोलंदाज नितीन फेकण्यामध्ये यशस्वी होतोय. हा मात्र फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा या ठिकाणी या चेंडूला हाईट जास्त आहे, नो चेंडू घोषित केलाय, नो प्लस आलेला हा चौकार, म्हणजे 5 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 34 धावा. 34 धावा धावफलकावर आणि पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा हा चेंडू कव्हर रिजन डीप कव्हर रिजन मध्ये लगावलाय. सुंदर फलंदाजी सुरू आहे चंद्रकांतच्या माध्यमातून. चेंडू जातो वन बाउंस सीमा रेषे बाहेर. पंच सुरेश तात्या खरवले आम्हाला सांगतात हा येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावफलकावर आपण धावा पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यात 12.67च्या सरासरीने आपण पाहताय 38 धावा धावफलकावर. तिथे जर विचार केला आमचा ग्राउंड स्टाफ सकाळपासून या मैदानावर हजर आहे. तानाजी मेंगाळ त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया. कॅमेरामॅनला विनंती आहे, आपण तानाजी मेंगाल आमचा ग्राउंड स्टाफ समोर बॅनरच्या साईडला ग्राउंड स्टाफ उभा आहे. 3 दिवस आपण पाहता ग्राउंडचं पूर्ण मेंटेनन्सचं काम जे पाहतात ते तानाजी मेंगाळ आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला.
38 धावा धावफलकावर लागल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि वैयक्तिक पहिले सांघिक कोट्यातून चौथे षटक घेऊन गोलंदाज प्रशांत प्रशांत हा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र स्ट्राईकला मी मगाशी म्हटलं होतं अनुभव आणि तो अनुभवी फलंदाज वैभव. हा सुंदर फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करण ज्याने 100 झेल पकडला होता तोच करण या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेने या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा. 39 धावा धावफलकावर. वैयक्तिक 5 चेंडू आणि 12 धावांवर खेळ करतोय चंद्रकांत. तो आता मात्र आपण पाहताय स्ट्राईक एंडला. हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. गुडलेंथला स्पॉट केलाय चेंडूला आणि जेव्हा जेव्हा गुडलेंथला चेंडू स्पॉट होतो ना थोडीशी उसळी मिळते आणि ती उसळी या ठिकाणी फलंदाजाला महाग पडते आणि चेंडू सरळ जाऊन विसवतोय. तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची होती सांगता स्लॉग ओव्हरचं एक महत्वाचं षटक ज्याचे 2 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चेंडू 1-2 पावलं पुढे सरसावून पदतालीत त्याचा वापर केला होता. तिथे मात्र शॉट दरम्यानच्या खेळाडूने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न फसतोय आणि त्या फसल्यानंतर मात्र आपण पाहताय ओव्हरथ्रोच्या रूपात अजून एक धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर जोडली जाते. म्हणजे 2 धावा या ठिकाणी धावफलकावर लागतात. या 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 41 धावा. हा चेंडू ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. मिडन रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मिडनच्या क्षेत्ररक्षकाने येऊन उचल केली, फेकी केली. तोपर्यंत मिळते 1च धाव. या एका धाब्याने धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 42 धावा. 42 धावा धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर. एक शेवटचं षटक महत्वाचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय गोलंदाज प्रशांत. आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त 4 चेंडू आपल्या भात्यातून खेचून झालेत. फक्त 4च धावा खर्च केल्यात. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत ते म्हणजे रानसई तळाशी या संघासाठी. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा पाहायला मिळाला. ब्लॉकहोल मध्ये चेंडू पिच झाला. फलंदाज या ठिकाणी कोणत्याही प्रकारे चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची होती सांगता जिथे धावफलक स्थिरावलं गेलाय 42 या धावसंख्येवर. 42 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील घेऊन प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू या ठिकाणी सुंदर फटका पाहायला मिळाला. पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूवर जातो परंतु डीप पॉइंटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात वैभव या ठिकाणी बाद होतोय. 1च धाव या ठिकाणी स्कोर कार्डवर जोडली जाणार. एका धावाने आपण धावफलकावर धावा पाहताय. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केला गेला. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद झाला. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 44 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी गरज असणार आहे 24 चेंडू आणि 45 धावांची.
चला आईदेवी नानवली संघ, आई गावदेवी नानवली संघ आपले फलंदाज या ठिकाणी लवकर पाठवायचे आहेत. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. या दरम्यान आपण पाहताय होराळे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते श्री शरद मुंडे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे सुद्धा आपण या सामन्यांच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. त्यांना विनंती आहे आपण स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या दरम्यान अनिकेत घोडविंदे माडप यांना विनंती आपण स्टेज मध्ये या. अक्षय पाटील या ठिकाणी आपल्याला बोलवतात. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्याचा पहिला पूर्वार्धाचा खेळ संपला. धावफलकावर 44 धावा 24 चेंडूंमध्ये पाहायला मिळाला आणि 24 चेंडूंमध्ये 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहत आहे 11.25च्या सरासरीने हा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये मंगेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय संकेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर ऋतिक. पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्टमॅनचा उभा असलेला खेळाडूला संधी होती झेल पकडण्याची, परंतु संधी सुटते. चेंडू जातोय वन बाउन्स लेग स्लिपला या ठिकाणी हुलकावणी देऊन सीमा रेषेबाहेर. पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. जिथे 45 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे आई गावदेवी नानवली संघ. ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने. हा चेंडू ब्लॉकल मध्ये टाकण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला, परंतु या दरम्यान मिडॉन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडू उचल झाली, फेकी होत्या. तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली गेली. या एका धावेने आपण पाहताय 5 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहताय सलामीला आलेला फलंदाज जो नॉन स्ट्राईक एंडला उभा होता संकेत, तो फलंदाज स्ट्राईक एंडला. 45 धावांचा पाठलाग करताना 5 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्यात. हा चेंडू सुरेख ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, तेवढा सुरेख पद्धतीने या चेंडूवर फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रेजर मध्ये चेंडू त्या ठिकाणी उचल होतीये, फेकी होतीये, तोपर्यंत मिळते एक धाव. या एका धावेने आपण पाहताय स्कोरबोर्डवर वाढ होणार. स्कोर कार्डवर धावा पाहताय आपण 6 धावा. 6 धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. या सागर पाटील सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. या सामन्यासाठी खूप मेहनत घेतात. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी धन्यवाद देऊया. ऋषी आपण पाहताय माझ्या समवेत स्कोररचं काम पार पाडतात. हा डाव्या हाताच्या फलंदाजाचा फटका, मोठा फटका, बिग हिट. चेंडू जातोय द लॉंग वे, सीमा रेषे बाहेर, षटकार. या चेंडूवर षटकार आलाय. षटकारानंतर आपण पाहता 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मंगेश या ठिकाणी फलंदाजीसाठी पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेग डाव्या हाताच्या फलंदाजासाठी स्क्वेअर लेग रिजन मध्ये तो चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, तो उचलला, फेकला, तोपर्यंत मिळते एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 45 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे आई गावदेवी नानवली संघ आणि धावफलक जाऊन पोहोचतो बिनबाद 13 या धावसंख्येवर. हा चेंडू सूर्य एक टप्पा पाहायला मिळाला, गुडलेतला स्पॉट झाला, चेंडू सरळ जाऊन विसवला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश येतंय, तिथे
6 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. बिनबाद 13 धावा आपण धावफलकावर पाहताय. 45 धावा बनवायच्या आहेत म्हणजे समीकरण आता येत आहे 18 चेंडू आणि 32 धावा. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आपण पाहताय 13. गरज आहे 18 चेंडू आणि 32 धावांची. 18 चेंडू 32 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहताय. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुभाष या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. डाव्या हाताच्या फलंदाजाने सुंदर फटका लगावला होता. झेल बाद होऊ शकत होता. एक सोपा झेल त्या ठिकाणी जमिनीला दान करतोय. जिथे हा गडी बाद झाला असता तिथे मात्र एक धाव दोन्ही फलंदाज पळून काढतात. एका धावेने या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 14 धावा. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात जिथे एक सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान होतोय. आता मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळेल नक्की हा झेल सोडलाय, कॅच सोडलाय की मॅच सोडलाय. कारण फटकेबाजी सुंदर सुरू आहे. फलंदाज मंगेशच्या माध्यमातून वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतोय. तिथे त्याचा झेल सोडणं कितपत महागात पडणार हे येणारा क्षण आपल्याला सांगेल. परंतु मडपाई माडप संघ या ठिकाणी हजर झालाय त्याबद्दल त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा या ठिकाणी लॉंग ऑफ रिजन मध्ये खराब गच्चाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला हुलकवणे देऊन चेंडू सीमारेषे बाहेर चौकार आणि पंचांकडून या चेंडूला न घोषित केलं गेलंय म्हणजे सोने पर सुहागा म्हणावं लागेल आई नागावदेवी नाणेवली संघासाठी. 4+1 अशा 5 धावा या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 19 धावा. 19 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू या ठिकाणी फ्री हिट. पुन्हा एकदा आपण पाहताय फ्रीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफ रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल होते फेकी होते तोपर्यंत मिळतात 2 धावा. या 2 धावांनी धावफलक हलताय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 21 धावा. 45 धावांचा पाठलाग करतोय आहे गावदेवी नाणेवली संघ. 21 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सुभाष गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू फुल टॉस होता. चांगला समाचार घेतला फलंदाज. संकेत या फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बिग हिट षटकार.
27 धावा धावफलकावर 45 धावांचा पाठलाग करतो. हा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूची कोणत्याही प्रकारची मुलाखत नाहीये, निर्धाव चेंडूची होतीये सांगता. जिथे या षटकातील अजूनही 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 चेंडू फेकायचे बाकी असणार आहेत. तिथे मात्र 27 धावा धावफलकावर समीकरण येते. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे आई गावदेवी नाणेवली संघाला 18 धावांची. हा चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर लगावायचा होता. नजर कहीं और निशाना कहीं और, देखता है वडा और मागता है भजी, अशा पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषेबाहेर चौकार. 4 धावांनी या ठिकाणी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 45 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे आई गावदेवी नाणेवली संघ. तिथे 31 धावा या ठिकाणी धावफलकावर. समीकरण आता मात्र बदललं. समीकरण येते 13 चेंडू आणि 14 धावा. 13 चेंडू 14 धावा. जिथे 24 चेंडू मध्ये 45 धावांचा पाठलाग करत होता आई गावदेवी नाणेवली संघ, तिथे मात्र आता धावांचा आणि चेंडूचं अंतर कमी राहिलंय. परंतु सुभाष खूप महागडा ठरला रानसई तळाची संघासाठी. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. डीप कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळतात 2 धावा. 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा लागतात. 2 षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 33 धावा. बिनबाद 33 धावा. आई गावदेवी नाणेवली संघाच्या पाणी घेऊन जायचं मैदानावर. कारण आता ऊन वाढत चाललंय आणि या रखरखत्या उन्हामध्ये 2 षटकानंतर लगेच पाण्याची सोय करा. आता मात्र 12 चेंडू आणि गरज असणार आहे 12 धावांची. 12 चेंडू 12 धावा. कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ होणार. फलंदाज या ठिकाणी ह्या धावा सहज करणार की रानसई तळाशी संघ या ठिकाणी जो आता मात्र संघर्ष करतोय तो त्यांचा संघर्ष या ठिकाणी सोपा ठरणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. मेहनत खूप महत्वाची आहे. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तर प्रयत्न खूप महत्वाचे आहेत. 12 चेंडू 12 धावा. मित्रांनो क्रिकेट या क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. परंतु चांगली गोलंदाजी व्हायला हवी. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली गोलंदाजी अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली ती म्हणजे खरेवली संघाने. कारण खरेवली संघाकडून एक मेडनवर सुद्धा पाहायला मिळाली. 3 गोलंदाजांकडून आपल्याला विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली आणि तोच संघ त्या गोलंदाजीच्या जीवावर, चांगल्या फलंदाजीच्या जीवावर आणि त्यांच्या असलेल्या मेहनतीच्या जीवावर या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केला. ती मेहनत जो संघ आज करेल, जो संघ या ठिकाणी प्रयत्न करेल, तो संघ आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. हा चेंडू आपण पाहिला. डाव्या हाताच्या फलंदाजाने लॉंग ऑफ रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. धावबाद होऊ शकला असता. फेकी चांगली असती तर धावबाद करण्याची संधी होती फलंदाज मंगेश या फलंदाजाला. परंतु या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 35 धावा. बिनबाद 35 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरण येते 11 चेंडू 10 धावांचं. हा चेंडू या ठिकाणी बिग हिट पाहायला मिळतोय. डाव्या हाताच्या फलंदाजाने चेंडू फेकून दिलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार. सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आपण पाहता मंगेश षटकार लगावतोय. पूर्णपणे या सामन्याची हवा आता मात्र निघून गेली आहे. कारण 10 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 10 चेंडू 4 धावा. गोलंदाज सुभाष याने केलेली सुमार कामगिरी आपण पाहिली. 20 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र सामना सोपा झाला तो म्हणजे आई गावदेवी नाणेवली संघासाठी. या फलंदाजाचा झेल सोडला होता. आम्ही म्हटलं होतं कॅच सोडलाय की मॅच. खऱ्या अर्थाने तो कॅच नव्हती, ती मॅच सोडली होती आणि या ठिकाणी विजयी झालाय तो आई गावदेवी नाणेवली संघ.
या ठिकाणी आपलं अभिनंदन. रानसई तळाशी संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. देवानुमान मित्र